चला लवकर सामन्याला सुरुवात करायची। पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। संगीता फार्मा आपले फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे आहेत। बारावा खेळाडू दोन्ही संघांचा पाठवायचा आहे। संगीता फार्मा आपला एक प्लेयर पाठवायचा इकडे आले। प्रोफेशनल अँड इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जातोय तो FDC फायटर्स विरुद्ध संगीता फार्मा या दोन संघांदरम्यान। आजच्या या सामन्याची नाणेफेक झाली। नाणेफेकीचा कौल जिंकत FDC फायटर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि संगीता फार्मा यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। आजच्या दिवसातील पहिला सामना STPL 2025 पर्व 8व्या पर्वामधील दिवस क्रमांक 6 या 6व्या दिवसातील पहिला सामना FDC फायटर्स विरुद्ध संगीता फार्मा। सर्व प्रोफेशनल अँड इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये कार्य करणारे लोक आपल्या या व्यावसायिक जीवनातून धावपळीच्या जीवनातून वेळ काढत क्रिकेट या खेळाचा आनंद घेण्यासाठी सर्व मंडळी आज आपल्यामध्ये आज इथे दाखल झालेली आहे। या सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं आम्ही STPL आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि नक्कीच या स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला। सामना 6 षटकांचा असणार आहे। 2 षटक पॉवर प्ले असणार आहे। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2च क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कल बाहेर असणार आहे। प्रथम षटक घेऊन आले ते FDC फायटर संघाच्या वतीने निलेश वायचळे आणि फलंदाजीसाठी आपण बघतोय सलामीची जोडी अक्षय वाबळे आणि अक्षय कतले। ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर होतो। स्ट्राइक एंडला असणार आहे अक्षय वाबळे। पहिला चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावर टाकलेला चेंडू, गुड लेन स्पॉटवर टाकलेला चेंडू। निलेश वायचळे मागील काही पर्व STPL मधील अतिशय महत्त्वाचे गोलंदाज। या पर्वामध्ये आपण त्यांना STPL आणि प्रोफेशनल अँड इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बघतोय। पुढील चेंडू पुन्हा एकदा गुड लेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, काहीसा धीम्या गतीचा टाकलेला चेंडू उसळी घेत फलंदाजाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही। चेंडू निर्धाव असणार आहे अक्षय वाबळे सर। अक्षय कतले हे या स्पर्धेचा काही वर्षापूर्वी प्रमुख भाग होते। येथे काय पहिल्याच 3ऱ्या चेंडूवर विकेट येते। अक्षय वाबळे यांना माघारी परतावं लागणार आहे। अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। FDC फायटर संघ या स्पर्धेतील पहिला सामना गाजवतोय। पहिली विकेट संगीता फार्मा गमावते। ती 0 या स्कोअरवर येतोय पहिला बळी। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट। निलेश वायचळे यांनी मागील काही पर्व STPL चे मुख्य स्पर्धेचे गाजवले आहेत आणि या स्पर्धेमध्ये ते इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये समावेश झाले आणि आपल्या गोलंदाजीचा बोलबाला त्यांनी पहिल्याच षटकामध्ये दाखवलाय। पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले आणि 3ऱ्या चेंडूवर सलामीला आलेले अक्षय वाबळे यांचा बळीला
अक्षय वाबळे यांची जागा घेण्यासाठी मैदानावर खेळपट्टीवर दाखल झालेत मयूर गांभीरे. डावखुरे हाताचे फलंदाज आणि आपण बघतोय डावखुरे हाताचे असलेले गोलंदाज निलेश वायचळे. पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी झाली. बघूया चौथा चेंडू मयूर आंबिरे काय करतात. पहिला चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न ओळखला आणि चेंडूला काहीसं शॉट टाकला आणि फलंदाज ऑकवर्डरित्या चेंडू त्यांनी डिफेंड केला. कोणतीही धाव नसणार आहे. पहिले 4 चेंडू निर्धाव बघायला मिळाले. धावफलक अजूनही आपलं खातं उघडण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. पहिला बळी गमावलेला आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू. चेंडू ढकललाय. ते शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक धावत गेले. चेंडू अडवला. फेकी गेली. तोपर्यंत एक धाव घेतली गेली आणि संगीता फार्मा या संघाचं खातं या एक धावेने उघडलं गेलं. पण बघतोय अक्षय कतले STPL मुख्य स्पर्धेचा काही वर्षापूर्वी तेही भाग होते. गोलंदाजी फलंदाजी कष्टपैलू खेळाडू. चांगली कामगिरी या सामन्यामध्ये कशी कामगिरी करणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पहिला चेंडूला पूल केलाय. चेंडू चाललाय. तो जमिनीला गुदगुल्या करत गेलाय. चेंडू डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. येथे षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संगीता फार्मा 1 गडी बाद 3 धावा. यावरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. FDC फायटर्स लिमिटेड आतापर्यंतच्या पहिल्या षटकामध्ये आपला दबदबा दाखवत आहेत निलेश वायचळे. 1 षटक टाकलं केवळ 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण बळी टिपला गेला. पुढील गोलंदाज आपण बघतोय दाखल झालेत अर्शिद शेख आणि सामना करतील मयूर. पहिला चेंडू काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती ओळखू शकले नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. 3 धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरील कडा घेऊन चेंडू गेलाय. तो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये तेथे सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. परंतु याच दरम्यान 2 धाव घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झालेत. 2 धावे धावफलक 5 धावांवर. मयूर आंबिरे 4 चेंडू आतापर्यंत खेळले. 3 धावा. डावखुऱ्या हाताचे फलंदाज. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला नक्कीच लेग साईडच्या दिशेने नैसर्गिक ताकद ही देवाने दिलेली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पाठवलाय त्याला डिफाईन लेग क्षेत्रामध्ये. एक येतोय शानदार चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदारपूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. शॉर्ट पिच टप्प्याचा टाकलेला चेंडू खराब होता आणि या खराब चेंडूचा अतिशय सुयोग्य असा समाचार घेतला मयूर यांनी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 9 धावा. 5 चेंडू 7 धावा. अर्शिद शेख सर 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. आत्ता कमबॅक केलेला आहे. सुरेख टप्प्यावर गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुढे येऊन पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा याही वेळेस संपर्क झालेला नाही. चेंडू याही वेळेस निर्धाव असणार आहे. 9 धावा धावफलक आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकाचा हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख टप्प्यावर टाकलेला चेंडू फक्त ढकलला. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक धावत आले. चपळाईने धावत आले. क्षेत्ररक्षण केलं परंतु त्याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. येथे षटक संपलंय. 2 षटकाची समाप्ती. संगीता फार्मा 1 गडी बाद 10 धावा.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. दोन षटक 10 धावा, एक गडी बाद. आतापर्यंत आपण बघतोय STPL इंडस्ट्रीयल प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचा हा पहिला सामना. पुढील गोलंदाज रमीज पठाण आपण बघतोय. हे एक सिन्नर मधील एक नावाजलेले खेळाडू. आज आपण बघतोय FDC फायटर्स या आपल्या कंपनीच्या संघाकडून त्यांचं प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना बघतोय. मयूर आंबेरे ऑन स्ट्राईक. रमीज पठाण पहिला चेंडू सुरेख टप्प्यावर टाकलेला चेंडू, चेंडूला फक्त ढकललं. शॉर्ट कव्हर मध्ये यष्टीरक्षक धावत आले. चेंडू अडवला, फेकी केली. तोपर्यंत केवळ एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. रमीज पठाण आपण बघतोय ऑफ ब्रेक अशा पद्धतीची गोलंदाजी करताना आतापर्यंत आपण बघितलं की अक्षय कथले यांना आतापर्यंत केवळ एक चेंडू मध्ये स्ट्राईक आली. आतापर्यंत 13 चेंडूंचा सामना झालाय, परंतु या 13 चेंडूंमध्ये केवळ एक चेंडू अक्षय कथले यांच्या वाटेला आलेला आहे. रमीज पठाण वर्सेस अक्षय कथले, दोनही नावाजलेले खेळाडू, STPL प्रमुख स्पर्धा खेळलेले खेळाडू. बघूया या दोघांचा सामना कसा रंगणार आहे हे आपण बघणार आहोत. अक्षय कथले पुढे जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीचा टाकलेला चेंडू, चेंडू ओळखू शकले नाही. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव असणार आहे. पुन्हा धीम्या गतीचा टाकलेला चेंडू, पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामधील हा सामना आणि सकाळच्या क्षेत्रामध्ये चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवणं नक्कीच हे आव्हानात्मक असतं आणि तेही आपल्याला इथे दिसतंय. पुन्हा एकदा रमीज पठाण यांचा अतिशय सुरेख चेंडू बघायला मिळाला. शॉट ऑफ गुड लेंथ. चेंडू उसळी घेतोय. बॅट आणि बॉलचा पुन्हाही संपर्क नाही. चेंडू निर्धाव आहे. पुन्हा धीम्या गतीत टाकले चेंडू, चेंडू उडवलाय तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक धावत आले. चेंडू अडवला, फेकी केली, परंतु याच दरम्यान केवळ एकच धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. एका धावेने धावफलक 12 धावा, एक गडीगात 12 धावा. 6 षटकांचा सामना असणार आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. FDC फायटर्स कडे आपण जर बघितलं तर तंजीम सय्यद, रमीज पठाण यासारखे नावाजलेले खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. मयूर आंबेरे यांचा पुढे जाऊन चौर मारण्याचा प्रयत्न. बघूया काय झालंय. यष्टी चित आहे की नाही. यष्टी रक्षकाकडून चेंडू सुटलेला आहे. आणि बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव. एका धावेने धावफलक. 3 षटकाची समाप्ती. एक गडी बाद, 13 धावा. तीन षटक आतापर्यंत झालेले आहेत. संगीता फार्मा एक गडी बाद, 13 धावा. मयूर आंबेरे गंभीरे आपण बघतोय 10 चेंडू 9 धावांवर फलंदाजी करता. अक्षय वाबळे अक्षय कतले आपण मैदानावर बघतोय 5 चेंडू 3 धावा. निलेश वायसळे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा गडी निलेश वायसळे यांनी टिपला. आतापर्यंत आपण बघतोय FDC फायटर्स या संघाने आतापर्यंत या मैदानावर वर्चस्व गाजवलं. 3 षटकांमध्ये त्यांनी केवळ 13 धावा संगीता फार्मा यांच्यासाठी खर्च केलेले आहेत आणि महत्वपूर्ण एक बळी टिपलेला आहे. अजूनही 3 षटकांचा सामना हा डाव हा बाकी आहे आणि या 3 षटकांमध्ये अजून किती धावा केल्या जातात हे नक्की बघणं उत्सुकाचं ठरणार आहे. संगीता फार्मा यांना
मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. धावगतीचा वेग वाढवावा लागणार आहे. आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागणार आहे. आव्हान उभं करावं लागणार आहे. STPL खेळणारा एक खेळाडू अलाउड आहे, कारण तो त्या कंपनीत काम करतोय आणि STPL जरी प्रमुख स्पर्धा खेळत असला तरी एक खेळाडू खेळण्याची संधी आपण दिलेली आहे. निलेश वायसळे पहिलं षटक केवळ 3 धावा खर्च केला. एक महत्वपूर्ण बळी टिपला गेला. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण रमेश पठाण यांना बघतो आहोत. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकानंतर खेळाडू आपण बाहेर बघतो आहोत. पुन्हा एकदा वेगवान मारा बघायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू उंचावर मिडविकेटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन आदळला थेट शरीरावर. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी आपण बघतोय निलेश वायसळे यांची. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पूल केलाय. चेंडू चाललाय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तेथे क्षेत्ररक्षक धावत आले. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. एका धावेने धावफलक, एक गडी बाद, 14 धावा. संगीता फार्मा धावसंख्या मोठी उभारावी लागणार आहे. आव्हानात्मक अशी धावसंख्या उभारावी लागणार आहे. अक्षय कतले यांच्याकडून फार मोठी अपेक्षा संघाला असणार आहे. बघूया उर्वरित 16 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होतो संगीता फार्मा. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलकडे जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. परंतु याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले दोनही फलंदाज. चेंडूला उंचावून मारण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झालेला हा फटका. चेंडू हवेत होता. गोलंदाजांनाही झेल घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु प्रयत्न अपुरे पडले. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. 2 धावा याच दरम्यान घेतल्या गेल्या. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. चेंडू येतोय डिफाईन लेग सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी येतोय STPL चा एक शानदार चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. अक्षय कतले चेंडू ओळखला. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू काहीसे सफल झाले आणि लॉंग लेग सीमारेषेकडे पाठवला. एक शानदार चौकार. आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला. लॉंग लेग सीमारेषेवर आपण बघतोय तंजीम सय्यद याला क्षेत्ररक्षणासाठी पाठवलं गेलं. संरक्षण रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आलटी पलटी फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पलटी तर झाले पण चेंडू काही बॅटवर आला नाही. चेंडू निर्धाव. 20 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा खोलो टप्प्यावर टाकलेला चेंडू गेलाय तो लॉंग क्षेत्रामध्ये. पहिली धाव घेतली गेली. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं सुंदरपैकी. याच दरम्यान एक धाव घेतली गेली. एका धावेने धावसंख्या 21 धावांवर येथे षटक संपलाय. संगीता फार्मा एक गडी बाद, 21 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. चार षटकाच्या समतेनंतर संगीता फार्मा एक गडी बाद, 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रमेश पठाण यांना पहिलं षटक अतिशय सुरेख टाकलं होतं. एका षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या. अक्षय कतले आपण बघतोय 9 चेंडू 10 धावांवर फलंदाजी करतायत. मोठ्या खेळाची अपेक्षा असणार आहे. येथे पुन्हा एकदा धीम्या गतीत टाकलेला चेंडू चाललाय जमिनीला आदळत गेलाय. तो वाईड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फटक्यामध्ये दम नव्हता, त्या कारणाने क्षेत्ररक्षक धावत आले. चेंडू अडवला, फेकी केली. तदरम्यान एकच धाव घेण्यात आली. पण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळणे नक्कीच अवघड असतं. 1-2 सिंगल डबल धावा फार महत्वाच्या असतात.
येते मोठा फटका येतोय, चेंडूला उडवलाय ते लॉंग लेग सीमारेषेकडे येतोय, एक टप्पा चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. या चौकाराने धावफलक 26 धावांवर पोहोचलाय. मयूर आतापर्यंत शांत होते, परंतु अतिशय सुरेख असा फटका त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. या शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा जमवणं नक्कीच गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि याच दरम्यान यष्टीचीतून फलंदाज मयूर गंभीर माघारी परत आहेत. संगीता फार्मा यांना लागलेला धक्का क्रमांक 2. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आतापर्यंत 2 बळी गमावलेत, 26 धावा धावफलक आहेत. मयूर गंभीर आपण बघतो माघारी परतले आहेत. 14 चेंडूमध्ये 14 धावा करून ते माघारी परत 100च्या स्ट्राईक रेटने. स्ट्राईक रेटने धावा करून माघारी परतलेत. या षटकामध्ये प्रॉमिसिंग अशी सुरुवात संगीता फार्मा यांनी केली होती. पुढील फलंदाज दाखल झाले सुधीर राठोड. सुदाम राठोड, पहिला चेंडू सफल झाले. बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये गेला. एक धाव घेण्यात आली, एका धावेने धावफलक 27 धावा. सुदाम राठोड फलंदाजीसाठी मैदानावर पहिला चेंडू खेळले, एक धाव घेतली. पुन्हा एकदा आपण बघतो स्ट्राईकला अक्षय कतले, 10 चेंडू 11 धावा. उर्वरित चेंडूंमध्ये मोठ्या फटक्याची अपेक्षा असणार आहे. चेंडू हवेत, रमेश पठाण चेंडू खाली गेले आणि झेल पकडला. कॉटन बॉलची येते विकेट. अक्षय कतले परत आहेत माघारी. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अतिशय सुरेख गोलंदाजी केली जाते एफडीसी फायटर्स या संघाच्या गोलंदाजाकडून. अक्षय कतले आतापर्यंत 10 चेंडू 11 धावा फलंदाजी केली. 11व्या चेंडूवर कॉटन बॉलच्या स्वरूपात विकेट देऊन माघारी परतलेत. नक्कीच आपण या मैदानावर अनेक सामने बघितले, लो स्कोरिंगही सामने झाले आणि लो स्कोरिंग सामने हेही डिफेंड केले जाऊ शकतात. हे मागील आपण काही सामन्यांमध्ये बघितले. कुंदेवाडी लायन्स या संघाने कालचा सामना डिफेंड केला. त्याचबरोबर मुसळगाव इंडियन्स या संघाने 52 धावा या चेस करण्यासाठी गावठा स्पार्टन या संघाला अतिशय मेहनत करावी लागली. पुन्हा एकदा धीम्या गतीत टाकलेला चेंडू निर्धाव. षटक संपलं. 5 षटकाची समाप्ती. 3 गडी बाद 27 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. येथे धावबाद झालेले आहेत. सुरेख फेकी बघायला मिळाली तंजीम सय्यद यांच्याकडून. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद झालेले आहेत. फलंदाज सुदाम राठोड यांना माघारी परतावं लागणार आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सचिन कांडेकर वैयक्तिक पहिला आणि
संघाच्या वतीने 6वं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. सुदाम राठोड हे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये माघारी परतले आहेत. पुढील फलंदाज आपण बघतोय. चेंडू पुन्हा एकदा धावबाद करण्याची संधी, डायरेक्ट थ्रो बघायला मिळालेला आहे आणि पंचांचा निर्णय काय असणार याकडे लक्ष असणार आहे. पंचांनी थर्ड अंपायरचा इशारा दिलेला आहे. तिसरे पंच याबाबत निर्णय कळवतील. फलंदाजीसाठी दाखल झालेले अक्षय आपण बघितलं. चेंडू मिड ऑनच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने टवलवला. एक धाव घेतली. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद असणार आहे का हे तिसरं पंच आपल्याला कळवतील. त्याचबरोबर तिसरी ही धाव घेण्यात आलेली, परंतु जर फलंदाज दुसऱ्या धाव घेताना जर धावबाद असतील तर दुसरी धाव जर पूर्ण असेल तर फलंदाज तिसरी धाव घेताना धावबाद झालेला आहे आणि जर दुसरी धाव घेतानाच धावबाद झाला तर केवळ एकच धाव ही फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळणार आहे. तिसरे पंच आपला निर्णय कळवतायत. आणि फलंदाज बाद असणार आहे. कोणता? नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद असणार आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज याला माघारी परतावं लागणार आहे. HDPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झालेत. केवळ एकच धाव धावफलकावर जोडली गेलेली आहे. फलंदाजीसाठी आपण बघतो हितेश पहिला चेंडू पूल केलाय. तंजीम यांचं अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. लॉंग लेग क्षेत्रामध्ये उंच उडी मारून चेंडू अडवला गेला, परंतु याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू चाललाय तो डीप मिडवेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला. फेकी केली गेली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि दुसरी धाव ही पूर्ण झाली. आपण बघितलं फेकी काहीशी धीम्या स्वरूपात फेकली गेली, त्यामुळे 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. धावफलक 33 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, स्वैर चेंडू, डाव्या अष्ट्यांच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंच गणेश जगताप यांनी चेंडू वाईड असल्याचा इशारा केला. अवंतर स्वरूपाची धाव. धावफलक 34 धावा, 5 गडी बाद. अक्षय आपण बघतोय फलंदाजी मार्कवर. काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, स्क्वेअर लेग पंच स्वप्नील कपिले यांचा चेंडू स्वैर वाईड असल्याचा इशारा. फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेला. पुढे टाकलेला चेंडू, चेंडू उडवलाय, चाललाय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक टप्पा पडलाय. दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, फेकी केली. याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. या 2 धावेने धावफलक पोहोचला 37 धावा. या डावातील शेवटचा चेंडू आता येणे शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर अक्षय किती धावा वसूल करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. पुन्हा एकदा पुढे टाकले चेंडू, चेंडू हवेत आहे. झेल होतोय का हे बघायचं आहे, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. एक टप्पा घेत चेंडू अडवला गेला. 2 धावा पूर्ण झाल्या आणि तिसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. येथे षटक संपलाय, डाव संपलाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संगीता फार्मा 5 गडी बाद 39 धावा आणि एफडीसी फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत त्या 40 धावा.
बघतो व्हिएट्रिक्स चॅम्पियन्स मागील वर्षाचा असलेला हा उपविजेता संघ विरुद्ध बालाजी एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉस स्पॉन्सर्ड बाय सागर भाऊ जाधव युवा उद्योजक या मंचावर आपण दाखल व्हायचंय. नाणेफेकीसाठी दोनही कर्णधारांना विनंती असणार आहे आपण नाणेफेकीसाठी लवकर दाखल व्हायचंय. प्रत्येक संघाला विनंती असणार आहे की आपल्या आधीचा जो सामना असणार या सामन्यातील 2 डावांमधील जो थांबा असणार आहे, जो इनिंग्स ब्रेक असणार आहे, या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. या दरम्यान दोनही संघांच्या कर्णधारांनी आपली उपस्थिती तेथे दर्शवायची आहे. त्या दरम्यान आपण नाणेफेक घेणार आहोत याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. पहिला सामना आपण बघितला एफडीसी फायटर्स विरुद्ध संगीता फार्मा. एफडीसी फायटर्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि हा घेतलेला निर्णय त्यांच्या गोलंदाजाने यथार्थ सार्थ ठरवला. संगीता फार्मा या संघाला केवळ 39 धावांमध्ये रोखलं आणि निर्धारित 6 षटकांमध्ये 40 धावांचं आव्हान हे एफडीसी फायटर्स या संघासमोर असणार आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. चेंडू खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतोय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. बॉल पंचांकडे द्यायचे. बॉल ओ बॉल तिकडे खेळू नका. बॉल पंचांकडे द्यायचे. पुढील सामना आपण बघतोय व्हिएट्रिस चॅम्पियन्स विरुद्ध बालाजी एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यान नाणेफेकी झाली. या नाणेफेकीसाठी आपण बघतोय की सन्मान्य राजाभाऊ गोजरे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. STBL इज द कॉल आणि या सामन्याची नाणेफेक जिंकली आहे ती बालाजी एंटरप्राइजेस. काय निर्णय असणार आहे आपला? आमचा फलंदाजी करण्याचा प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. STPL स्पर्धा आपण दरवर्षी जवळून बघत असतात, तर काय अनुभव असणार आहे ही स्पर्धा खेळण्याचा? आमचा संघ आता यावर्षी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतोय, तर त्यासाठी आम्हाला आता नवीन अनुभव मिळणार आहे आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्यांना कमीत कमी धावेत रोखण्याचा, म्हणजे जेणेकरून आम्हाला ते मोठं टार्गेट न कर छोटं टार्गेट असलं ते चेस करायला सोपं जाईल. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा असणार आपल्याला. व्हिएट्रिक चॅम्पियन्सचे कर्णधार योगेश भाऊ दाभाडे. मागील स्पर्धेमध्ये अतिशय चमकदारी आपल्या संघाकडून कामगिरी आपल्या संघाकडून बघायला मिळाली. उपविजेते आपण होतात. काय सांगाल या अनुभवाविषयी आणि यावर्षीचं आपलं काय नियोजन असणार आहे? अनुभव बऱ्यापैकी चांगला आहे. इथला स्पर्धा पण चांगली आहे. आमचे खेळाडू पण छान प्रकारे परफॉर्मन्स देतील. आम्ही समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांनी गोलंदाजी करण्याचा समोरच्या संघाने निर्णय घेतलाय.
आपण जर टॉस जिंकला असता तर आपला काय निर्णय असता गोलंदाजीच घेतली असती पहिली. आणि काय वाटतं किती धावसंख्या आपण निर्धारित 7 षटकामध्ये उभा राहाल 70च्या प्लस मध्ये राहू मी. ठीक आहे धन्यवाद दोनही संघांना सामन्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. जाऊया आपण मैदानाकडे. सहा षटक जिंकण्यासाठी आवश्यक आहे 40 धावा. एफडीसी फायटर्स संघ सलामीचे 2 फलंदाज आपण बघतोय मैदानावर दाखल झालेत. सलामीची जोडी अर्शित शेख सॉरी माफ करा एक खेळाडू आतापर्यंत बाद झालाय. रमेश पठाण यांना माघारी पाठवलाय. चेंडू क्रमांक 3 आपण मैदानावर बघतोय. अर्शित शेख सर पहिला चेंडू सुरक्षितरित्या ग्लाइड केला. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावत आले. सुरेख चेंडू अडवला गेला. या एका धावेने खातं उघडलं गेलं. जशाच तसं प्रत्युत्तर आपण मैदानामध्ये बघतोय. संगीता फार्मा सुरेख गोलंदाजी करता. पुन्हा एकदा सुरेख टप्प्यावर टाकलेला चेंडू ग्लाइड केला. तो गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावत गेले. चेंडू अडवला गेला. याच दरम्यान एक धाव घेण्यात आली. 2 धावा धावपकार आहेत. एक गडी महत्वपूर्ण बळी हा एफडीसी फायटर संघाने गमावला. संगीता फार्मा यांच्याकडून तितकेच उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकले. चेंडू कट केलाय. चेंडू चाललाय तो शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला. मयूर आंबेरे आपण क्षेत्ररक्षक बघतोय. चेंडू अडवला गेला. एक धाव घेतली गेली. एका धावेने धावफलक 3 धावा. अक्षय वाबळे सलामीचं षटक घेऊन आले. अतिशय सुरेख टप्प्यावर गोलंदाजी या संपूर्ण षटकामध्ये बघायला मिळाली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू निलेश वायसळे यांनी चेंडूला पोल केलाय. चेंडू येतोय तो सीमारेषेकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. चेंडू अडवला गेला परंतु याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. येथे षटक संपलं. एका षटकाची समाप्तीनंतर एफडीसी फायटर संघ 1 गडी बाद 5 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. चाळीस धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरला एफडीसी फायटर संघ. 1 षटकानंतर 1 गडी बाद 5 धावा. रमेश पठाण स्कोर बोर्डला कोणतंही नुकसान कोणतीही भर न घालता माघारी परतलेत. सकाळच्या सत्रामधील हा सामना गोलंदाजांचं आत्तापर्यंत तरी या संपूर्ण सामन्यामध्ये वर्चस्व राहिलेलं आहे. दोनही संघांकडून सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय कथले. पुन्हा एकदा चेंडू कट केला गेला. गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून चूक झालेली आहे. चेंडू वळण घेत चाललाय. डीप थर्डमॅन सीमारेषे बाहेर येतो एक एसटीबीएलचा शानदार चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. अर्शित शेख सर यांनी अतिशय सुरेखरित्या चेंडू ढकलला गली क्षेत्रामध्ये. नक्कीच मागच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं नक्कीच आव्हानात्मक असतं. आणि आपण बघितलं चेंडूने कशी फिरकी घेतली आणि क्षेत्ररक्षक नाचत राहिला आणि चेंडू गेला सीमारेषेकडे चौकारासाठी. हो यावेळेस सुरेख चेंडू धावा करण्याची संधी असणार आहे परंतु चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला नाही. चेंडू जर यष्ट्यांवर जाऊन आदळला असता तर नक्कीच निलेश वायचळ यांना माघारी परतावं लागलं असतं. सुरेख प्रयत्न बघायला मिळाले यष्टीरक्षकाकडून. धावबाद करण्याची संधी होती परंतु संधी हुकली. अशा निर्माण झालेल्या संधी याचं सोनं करावं लागणार आहे आणि या संधीचं सोनं केलं तर नक्कीच आपली विजयाकडे आगेकूच असणार आहे. पुन्हा एकदा काहीसा दिशा भरकटलेला चेंडू. यष्टीरक्षकांना टोपी सरळ घालायची आहे.
यष्टी रक्षक एक गडी बाद 11 धावा धावपलकार आपण बघतोय वाईट स्वरूपातला आलेला चेंडू पुन्हा एकदा वेगवान मारा बघायला मिळतोय अक्षय कतले यांचा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू वेगवान टाकलेला चेंडू फलंदाजाचा पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूची गती इतकी होती की बॅट येण्याच्या आत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला चेंडू निर्धाव अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे सामन्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू सफल होऊन पूल करण्याचा निलेश वायचळे यांचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असणार आहे जशाच तसं प्रत्युत्तर आपण मैदानावर बघतोय संगीता फार्मा यांना जर आव्हान उभा करायचं असेल ना इथे चेंडू हवे अरे चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे गेला होता अवघड असा पद्धतीचा झेल होता झेल घेण्याचा नक्कीच मोठा प्रयत्न होता परंतु झेल जरी सुटला असला तरी यष्टीरक्षकाचे जे प्रयत्न होते ना ते नक्कीच वाखाणण्याजोगे असणार आहे सुरेख आपल्या डाव्या बाजूला झेपावत झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु झेल सुटला निलेश वायचळे यांना मिळालेले जीवदान आहे पुन्हा एकदा चेंडू हवे यष्टीरक्षक चेंडू खाली पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे झेल सोपा होता चेंडू फिरत फिरत हातात आला होता परंतु चेंडू सुटला निलेश वायचळे यांना मिळालेलं दुसरा जीवदान येथे षटक संपला 2 षटकाची समाप्ती एफडीसी फायटर्स 1 गडी बाद 12 धावा 2 संध्या निर्माण झाल्या होत्या आणि त्या संधीचं सोनं करायची सुवर्ण संधी संगीता फार्मा यांनी गमावलेली आहे बघूया निलेश वायचळे यांना मिळालेले जीवदान किती महाग ठरणार आहे पुढील षटक आपण बघतोय शरद तुषार नाव पुढील षटक आपण बघतोय तुषार पहिल्या षटकामध्ये तुषार याने केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या एक महत्वपूर्ण बळी टिपला होता पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू चेंडू पुल केलाय चेंडू आलाय तो लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू अडवला गेला क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलं फेकी केली गेली याच दरम्यान एक धाव घेण्यात आली धावफलक 13 धावांना अजूनही 23 चेंडूंचा खेळ शिल्लक 27 धावा या विजयासाठी असणार आहे पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट बघायला मिळाला चेंडू एक दिशेला डोकं एक दिशेला बॅट एक दिशेला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला क्षेत्ररक्षण केलं गेलं एक धाव घेण्यात आली पुन्हा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू शॉर्ट पिचचा मारा केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक बघितला चेंडू हातात आला असता फेकी केली गेली असती तर नक्कीच धावबाद करण्याची संधी उपलब्ध झाली असती परंतु काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये हडबड झाल्यामुळे एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले चेंडू पुढे कॅचची संधी निर्माण झालेली आहे सूर्यदेवता नाराज झाली आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू सूर्याच्या रेषेमध्ये आल्यामुळे समजू शकला नाही झेलही सुटला आणि चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर येतोय पुन्हा एक एसटीपीएलचा शानदार चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 धावा अजूनही 20 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता विजयासाठी एफडीसी फायटर संघाला खोलवा टप्प्यावर टाकलेला चेंडू चेंडू खोदून काढला चेंडू चाललाय घरंगळत गेलाय तो लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला गेला फेकी केली गेली याच दरम्यान एक धाव घेण्यात आले 19 चेंडू 20 धावा या विजयाचं समीकरण असणार आहे 20 धावा झालेल्या आहेत अजूनही 20 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहे निम्मा टप्पा पार केला आहे पुढे टाकलेला चेंडू चेंडू हवे कॅच इज द कॉल आणि झेल सुटलाय चेंडू गेलाय
लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर येतो एक बिगेट षटकार. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. निलेश वायचळे 2 झेल सोडले. तिसराही झेल जर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले असते तर तिसराही झेल होऊ शकला असता, परंतु मिळालेला जीवदानाचा फायदा घेत चेंडूला पाठवलं सीमारेषेबाहेर षटकार. अक्षय कतले पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाजीसाठी. धावा करण्याची संधी पुन्हा एकदा मयूर गंभीरे यांनी फेकी केली, परंतु पुन्हा एकदा यष्ट्यांनी त्यांना हुलकावणी दिली. निलेश वायचळे आतापर्यंत 5 जीवदान या संपूर्ण डावामध्ये बघायला मिळाले. 2दा रनआउटची संधी हुकली आणि 3दा झेल होण्याची संधी. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यष्टी रक्षक डाऊन द बॉल आणि यावेळेस निलेश वायचळे यांना माघारी परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 2 जो लागलाय तो FDC फायटर्स संघाला. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पुढील फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेला तंजीम सय्यद. 16 चेंडू 13 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहे. 27 या धावसंख्येवर दुसरा बळी गमावला आहे FDC फायटर संघाने. अजूनही हर्षित शेख सर 8 चेंडू 12 धावांवर फलंदाजी करतायत. तंजीम फलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू हवेत. झेलबाद करण्याची संधी असणार आहे. क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल टिपलेला आहे. तंजीम गोल्डन डकचा शिकार ठरतायत. 0वर माघारी. धक्का क्रमांक 3. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. महत्वाचे असलेले फलंदाज तंजीम सय्यद, रमीज पठाण यांना संगीता फार्मा संघाने 0 या धावसंख्येवर माघारी पाठवलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते संगीता फार्मा संघाकडून. काहीशी जर क्षेत्ररक्षकात चूक झाली नसती तर नक्कीच या सामन्याचं चित्र आपल्याला काहीसं वेगळं दिलं असतं. निलेश वायचळे यांना जर जीवदान दिले नसते तर नक्कीच या सामन्यामध्ये फार मोठं आव्हान संगीता फार्मा संघाने उभा केला असता. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू कट केला. चेंडू चाललाय तो थर्डमॅन सीमारेषे बाहेर येतो. एक शानदार चौकार. मयूर बोडके आल्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. धावसंख्या पोहोचली 31 धावा. अजूनही 14 चेंडू 9 धावांची आवश्यकता असणार आहे. अक्षय कतले 2 महत्वपूर्ण बळी नक्कीच त्यांनी टिपले. अजूनही 14 चेंडू 9 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहे. संगीता फार्मा या संघाला कमबॅक करावं लागणार. गोलंदाजीत आपली चमक दाखवावी लागणार आहे. गोलंदाजी नक्कीच दोनही संघांकडून उत्कृष्ट झालेली आहे. जर क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं असतं तर संगीता फार्मा यांनी नक्कीच आव्हान उभं केलं असतं. इथं पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. प्रयत्न अपुरे पडले, लेकिन प्रयत्नांना दाद द्यावी लागणार आहे मित्रांनो. आपल्या पुढ्यामध्ये झेप घेत चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रयत्न अपुरा पडला. याच दरम्यान 1 धाव घेण्यात आली. धावसंख्या 32 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. 13 चेंडू 8 धावा अजून विजयासाठी आवश्यक असणार आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये. जातोय. 1 टप्पा पार. येतोय STPLचा शानदार चौकार. पुढील सामना आपण बघतोय खेळवला जाणार आहे तो बालाजी एंटरप्राइजेस विरुद्ध व्हिएट्रिस चॅम्पियन्स. मागील वर्षाचा
उपविजेता असलेला व्हिएट्रिस चॅम्पियन संघ, त्याचबरोबर यावर्षी प्रथमतः या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला बालाजी एंटरप्राइजेस यांचा हा संघ. दोनही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असणार आहे. बालाजी एंटरप्राइज या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि व्हिएट्रिस चॅम्पियन या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. बघूया, 12 चेंडू विजयासाठी आवश्यक आहेत 4 धावा. धावसंख्या आपण धावपलकार बघतोय. विजयासाठी केवळ 4 धावा आवश्यक आहेत एफडीसी फायटर्स या संघाला. पहिला चेंडू यष्ट्यांच्या फारशा जवळून गेलेला चेंडू, गोलंदाजाने अतिशय सुरेख पद्धतीचा टाकलेला चेंडू, परंतु डाव्या यष्ट्यांच्या बाहेर असलेला हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला. वाईटचा इशारा केला गेला, जमिनीला समांतर हात उंच केले गेले आणि वाईट स्वरूपाचा इशारा देण्यात आला. या अवांतर धावेने धावफलक 37 धावा, केवळ 3 धावा या विजयासाठी आवश्यक असणार आहे. 12 चेंडूंचा सामना अजून शिल्लक आणि विजयासाठी केवळ 3 धावा आवश्यक असणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं हर्षित शेख सर 9 चेंडू 16 धावा, मयूर बोडके 2 चेंडू 5 धावा. पूल केला आहे, चेंडू हवेत, एक टप्पा, चेंडू अडवला गेला. डीप मिडवेट क्षेत्रामध्ये फेकी केली गेली, 1 धाव घेण्यात आली. रिव्ह्यू कशासाठी आहे? हा, चौकार गेलाय की नाही हे चेक करायचंय. बाउंड्री रोपला क्षेत्ररक्षकाचा पाय लागला आहे की नाही हे तिसरे पंच चेक करतील. हा चौकार असणार आहे आणि हा सामना एफडीसी फायटर्स या संघाने जिंकलेला असणार आहे. खूप खूप अभिनंदन एफडीसी फायटर्स आणि हार्ड लक संगीता फार्मा. नक्कीच दोन्ही संघांचं प्रदर्शन अतिशय सुरेख बघायला मिळालं. गोलंदाजी दोनही संघांकडून सुरेख बघायला मिळाली. आणि या सामन्याचे प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर ठरतायत निलेश वायचळे. 10 चेंडू 12 धावा 1 षटकाराच्या मदतीने आणि 2 षटकाच्या आपल्या गोलंदाजीमध्ये 11 धावा देत एक महत्वपूर्ण बळी त्यांनी टिपलाय. निलेश वायचळे यांना विनंती असणार की आपण या सामन्याचा सामनावीर हा किताब घेण्यासाठी आपण मंचावर दाखल व्हायचंय. या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सामनावीर याचं सौजन्य ज्यांच्या वतीने लावलं आहे ते सिद्धिविनायक असोसिएटचे सन्माननीय इंजिनियर श्री वैभव मुत्रक